नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया मुगाची डाळ टाकून आपण सुकी पालकची भाजी बनवूया. पालकची भाजी एक पेंडी घेतली आहे मी. गॅस पेटूया. थोडस पाणी गरम करून घेऊया. आपला पाणी कोमट झाला आहे. गॅस बंद करूया. पातेलं खाली ठेवूया. कोमट पाण्यामध्ये आपण पालक धुवून घेऊया. पालक कधी पण आपण कापून धुवायचं नसते. पालकचे विटामिन्स जातात. कधी पण पालेभाज्या आपण कट करून धुवायचं नसते. पालकची भाजी आपली धुवून झाली आहे. आपण पालकची भाजी अशी व्यवस्थित धरून कट करून घेऊया. पालकची दांडी आपण टाकून द्यायचं नसते, भाजीमध्ये टाकायचं असते. पालक कट करून घेऊया. दांडीमध्ये पण खूप विटामिन्स असतात. असेच बारीक कट करून घेऊया पालक. आपला पूर्ण पालक कट करून झाला आहे. मी 7 मिरच्या घेतल्या आहे. मिरचीला स्वच्छ धुवून घेऊया. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. मिरचीला बारीक कट करून घेऊया. आपले सर्व मिरच्या कट करून झाले आहे. एक कांदा कट करूया. कांद्याचा शिलका काढून टाकूया. कांद्याचं बोड काढून टाकूया, चांगलं राहत नाही. कांद्याला बारीक कट करून घेऊया. आपला कांदा कट करून झाला आहे. गॅस पेटूया. पॅन कढई ठेवूया. पॅन कढई गरम होऊ देऊया. आपला पॅन कढई गरम झाला आहे. 1.5 चमच तेल टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. राई 1 चमच टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. राई जिऱ्याला परतून घेऊया. आपले राई जिरे कसे कडकड करत आहेत. आपला राई जिरा फ्राय झाला आहे. एक कांदा कट केलेला टाकूया. त्याला पण परतून घेऊया. कांदा सोनेरी होईपर्यंत आपण फ्राय करूया. आपला कांदा गोल्डन झाला आहे. 7 मिरच्या बारीक कट करून घेतलेले टाकूया. त्याला पण फिरवूया. या चमचनं 1 चमच मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. आपली मिरची फ्राय झाला आहे. टाकूया. त्याला पण परतून घेऊया. गॅस सुरू करूया. आपला मिरची करपणार नाही. 1 चमच हळद पावडर टाकूया. त्याला पण परतून घेऊया. मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवले होते. आता टाकूया. त्याला पण परतून घेऊया. मीठ अर्धा चमच टाकूया. त्याला पण परतून घेऊया. पालकची एक पेंडी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आपण टाकूया. पालकच्या भाजीला आपण व्यवस्थित फिरवून घेऊया. पालकच्या भाजीत टमाटा टाकायचं नसते, तब्येतीला चांगलं राहत नाही. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पालकच्या भाजीला पाणी टाकायचं नसते, त्याचंच पाणी सुटत असते. किती कढई भरून दिसत होती आपली भाजी, आता कशी चोपली बघा. पालकची भाजी डाळ टाकून टिफिनला 5 मिनिटात बनत आहे सकाळी. या पद्धतीनं बनवून पहा. 2 मिनिटं गॅस स्लो करून शिजू देऊया. 2 मिनिटं झाले आहे. आपली पालकची भाजी मुगाची डाळ टाकून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. चपाती सोबत पण खाऊ शकता, भाकरी सोबत पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.